अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पेठ वडगाव शहरात सुसज्ज सरकारी दवाखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी अनोखं आंदोलन केलं। हातात सलाईंची बाटली आणि डोक्याला पट्टी बांधून त्यांनी वडगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी प्रवास सुरू केला। वडगाव व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागू नये, तसेच स्थानिक पातळीवर चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुसज्ज सरकारी दवाखाना उभारण्याची मागणी करण्यात आली। हातात सलाईंची बाटली आणि डोक्याला पट्टी बांधून पायी निघालेल्या या आंदोलनकर्त्यांनी नागरिक तसेच वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतलं। स्वातंत्र्यदिनी करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनातून शासनाचं लक्ष वडगावच्या आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। वडगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन शासनाने सुसज्ज सरकारी दवाखान्याची मागणी तातडीने मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। आमच्या पेठ वडगावला सुसज्ज सरकारी दवाखाना झाला पाहिजे यासाठी आम्ही वडगाव ते आम्ही कलेक्टर ऑफिस इथं पायी चालत आंदोलन करतोय आणि आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे वडगावकरांची की वडगावला एक सुसज्ज चांगला दवाखाना व्हावा, जेणेकरून भागातल्या आमच्या 20 ते 25 गावांना असा चांगला दवाखाना व्हावा की कमीत कमी 100 बेडचा तर व्हावा, यासाठी आमची मागणी आहे। म्हणून आम्ही आंदोलन गेले 1 वर्ष झालं करतोय। पालकमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही बैठक लावून ह्या दवाखान्याचा प्रश्न सोडवावा। आज सर्वसामान्यांना परवडणारा दवाखाना म्हणजे वडगावचा सरकारी दवाखानाच आहे। आजच्या युगात आणि या महागाईच्या ह्याच्यात सर्वसामान्याना खाजगी दवाखाना परवडण्यासारखा नाही आहे, त्यामुळं सर्वसामान्यांना परवडणारा दवाखाना हा सरकारी दवाखाना ओळखला जातो। त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा यासाठी आज सोबतल्या सर्व नागरिकांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।